हॅलो. तर आज आम्ही आमच्या ग्रो बॅगमध्ये लावलेली मेथी आम्ही आज हार्वेस्टिंग करतोय. तर ही मेथी पूर्णपणे तयार नाही झाली तरी पण आम्ही हार्वेस्टिंग करतोय त्याची. तर कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं की ती मेथी अशी पडतीये. आम्हाला वाटलं की थोड्या दिवसानं होईल, पण रोज थोडी थोडी मेथी पडतीये खालून, त्याच्या मुळ्या बहुतेक कट होत आहेत. तर म्हणूनच आम्ही ती मेथी काढून घेतली आणि परत त्याला जरा खोदून घेतलं आणि आम्हाला खोदल्यानंतर समजलं की त्या मातीमध्ये वाळवी झालेली आहे. तर त्या वाळवीमुळेच मला वाटते ती खालून वाळवी मुळ्या कट करत असेल, खात असेल. त्यामुळेच ती मेथी खाली पडत होती. तर आम्ही व्यवस्थित त्याला खोदून घेतलं आणि त्याच्यावर पावडर टाकली जेणेकरून त्यात किडे वाळवी असेल तर ती मरून जावी आणि पुढचं जे पीक आम्ही घेणार आहे ते एकदम व्यवस्थित यावं यासाठी पूर्ण याच्यामध्ये आम्ही व्यवस्थित खोदून घेतलं आणि त्याच्यावर पावडरसुद्धा मी टाकून घेतली सगळी. आणि नंतर आम्ही त्यात आता दुसऱ्यांदा मेथी लावतोय. तर तीच मेथी मी विस्कटून घेत आहे. पहिल्यांदा मी अशा गऱ्या पाडून त्यात पेरली होती, पण ह्या वेळेला मी विस्कटून टाकते आहे. मला बघायचं आहे की ह्या वेळेला कशी येते आहे. पुन्हा तसंच तर नाही होणार, यासाठी आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने लावतोय. व्यवस्थित मी त्यात मेथी विस्कटून घेते आणि पुन्हा त्याच्यावरती असं जरा हात फिरवते जेणेकरून त्या मेथीवरती माती यावी यासाठी. व्यवस्थित तिन्ही ग्रो बॅगमध्ये मेथी कवळी होती, आम्ही हार्वेस्टिंग केलेली. एवढी पण नव्हती, मीडियम होती. एक भाजी व्यवस्थित झाली त्याची. त्यामुळं आता दुसरी मेथी टाकतोय आणि मधल्या ग्रो बॅगमध्ये आम्ही धनं टाकलं होतं, ते काय व्यवस्थित आले, उगवलंच नाही. कारण ते मार्केटमधून आणलेलं काय माहिती, त्यामुळे उगवलंच नाही. आता तिन्ही ग्रो बॅगमध्ये आम्ही मेथीच टाकतोय. तर व्यवस्थित मेथी टाकून घेऊन त्याला व्यवस्थित पसरवून घेतोय आम्ही. त्या पावडरने किडे पण मरतील आणि पुढची मेथी व्यवस्थित येईल. तो सुद्धा व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. तोपर्यंत बाय. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओत.